नमस्कार. जिल्ह्यातील सर्व व्हीएलई पॅक्स आणि एफपीओचे जे प्रतिनिधी आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले, सर्वांचे खूप खूप स्वागत. सीएससी द्वारा कृषी समृद्धी अभियान गावागावात आता आपण राबवणार आहोत आणि ते राबवण्यासाठी नेमकी या अभियानाचं स्वरूप काय आणि याच्यामधून कृषीची समृद्धी कशी होऊ शकते आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे आपली व्हीएलई आहे, पॅक्स आहे किंवा एफपीओ आहे, तर यांची सुद्धा याच्यातून व्यावसायिक समृद्धी कशी होऊ शकते या विषयाची माहिती देण्यासाठी आजचा हा एक वर्कशॉप आहे. तर मित्रो, आज आपण व्हीसीमध्ये सहभागी असलेले 3 वेगवेगळे घटक आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या घटकाची वेगवेगळी कार्यपद्धती आहे. जसं व्हीएलई आहे, ज्याचं गावामध्ये एक छोटंसं सीएससी सेंटर आहे आणि ऑनलाईन सेवा तो त्याद्वारे गावातल्या लोकांना देतो. त्यानंतर एफपीओ आहे, जे शेतकऱ्यांनी मिळून बनवलेली कंपनी आणि त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम एफपीओ करतात. आणि तिसरा घटक आहे जो पॅक्स, विविध कार्यकारी सोसायटी आपल्या गावातली, जी आपल्या सभासद शेतकऱ्यांना छोटे मोठे कर्ज पुरवठा असेल किंवा अनेक सर्व्हिसेस देण्याचं काम करतं. आणि आता सहकार मंत्रालयाच्या निर्देशानुसार अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्या सोसायटीज करू शकतात. तर सीएससी द्वारा या सोसायट्यांना सुद्धा कशा पद्धतीनं व्यवसायाचा लाभ घेता येईल ते आपण समजून घेऊया थोडक्यात. तर मित्रो, आपण 5 प्रमुख गोष्टी आज इथं समजून घेणार आहोत. या कार्यशाळेचे 2 भाग आहेत. या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देणार आहे की सीएससीद्वारे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 5 गोष्टीवर काम होणार आहे आणि त्या 5 गोष्टी कोणत्या आणि त्या कशा करायच्या हे आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा हा आहे याच्यामध्ये की आपण व्यवसाय करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या संपर्कात येणारे जे कोणी आहे ते सर्वात जास्त शेतकरी आणि या शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, रास्त दरात पोहोचवणं आणि योग्य दर्जाचा प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण आज मार्केटमध्ये आज या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्या अनेक दुकानं मार्केटमध्ये आहे, परंतु तिथे बऱ्याचदा शेतकऱ्यांना बहुतांश ठिकाणी शेतकऱ्याचं शोषण होतं, त्यांना योग्य प्रोडक्ट मिळत नाही किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागतो. म्हणून सीएससीद्वारा ही एक ऑनलाईन सर्व्हिसेसद्वारा आपण हे कसं करू शकतो हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण आपल्या गावामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाणे 2 प्रकारे विक्री करू शकता. एक प्रकार आहे की जसं बिग हार्ट नावाचं पोर्टल आहे. या बिग हार्ट पोर्टलद्वारे आपण एक सिंगल कीटकनाशकाची बॉटल असेल किंवा सिंगल एखादा प्रोडक्ट असेल, तो प्रोडक्ट आपण मागवू शकतो आणि पोस्टाद्वारे तो आपल्याला घरपोच मिळून जातो. ज्याच्यामध्ये व्हीएलईला किंवा एफपीओला, पॅक्सला कसल्याही प्रकारचे लायसन्स आणि इन्व्हेस्टमेंटची गरज नाही आहे, परंतु छोट्या प्रमाणात त्या ऑर्डर्स होत असत्या आणि त्याचप्रमाणे त्याचं मार्जिन आपल्याला राहत असतं. दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कीटकनाशक, बियाणं, खतं यांचे लायसन्स काढून आपण व्यवसाय म्हणजे शॉप सुरू करू शकता. बऱ्याचशा सोसायट्याज आणि एफपीओचे असे शॉप आहेत ज्यांच्याकडे लायसन्स पण आहे. तर याच्यामध्ये आपण इफकोची खते आणि टाटा रिलीज असेल किंवा बायर असेल, अशा बऱ्याचशा कंपन्यांचे कीटकनाशके सुद्धा आपण विक्री करतो. ईश्वेतचे बियाणे सुद्धा आपण याच्यामध्ये हे करत असतो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जेव्हा आपण लायसन काढून आपलं दुकान सुरू करतो तेव्हा बऱ्याचदा काय होतं की याच्यामध्ये मोनोपोली असते. जिल्ह्यामध्ये एक सुपर स्टॉकिस्ट असतो आणि आपल्याला आवश्यक असणारी खते जेव्हा आपण मागतो तेव्हा त्या खतांसोबत अनेक गोष्टी आपल्याला घ्यावं लागतात. तर अशा प्रकारे मग ते तसंच आपल्याला ते खाली शेतकऱ्यांना सुद्धा द्यावं लागतं. तर अशा प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येते. परंतु सीएससी आणि इफकोचं राष्ट्रीय स्तरावर जे टाईप झालेलं आहे त्यानुसार आपण कॅशमध्ये सगळे प्रोडक्ट इफकोचे घेतो. पोर्टलवर ऑर्डर केल्याच्यानंतर फीड ऑफिसरच्या माध्यमातून इफकोची दर्जेदार उत्पादनं आपल्यापर्यंत पोहोचते. तर याच्यामध्ये सोसायटी, एफपीओ आणि व्हीएलईद्वारे जेव्हा हे विक्री केल्या जाईल
नक्कीच त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं शोषण थांबणार आहे. कारण त्याला वेगवेगळे PGR असेल किंवा हे असेल ते लिंकेज घ्यावं लागणार नाही आणि त्याच्यातून आपल्या सोसायटीला, FPOला आणि VLEला सुद्धा चांगल्या प्रकारे मार्जिन त्याच्यात राहू शकतं. डीलर रेटमध्ये माल भेटतो, सरळ इफ्कोद्वारे माल आपल्याला भेटतो. इफ्कोची थेट डीलरशिप आपल्याला मिळते. तर ही CSCद्वारे मोठी अचिव्हमेंट आहे. याच्यामध्ये बऱ्याचदा असंही होतं आहे की बऱ्याच जणांना हा व्यवसाय करायचा असतो, सोसायटीज, FPO आणि VLEना, परंतु लायसन्स नाही आहे. लायसन्स घेण्यासाठी ॲग्रिकल्चर डिप्लोमा अथवा डिग्री लागते. मग अशा परिस्थितीमध्ये असा व्यक्ती आपल्याला मिळत नाही. असला तरी तो आपल्याला त्याचे डॉक्युमेंट्स का देईल, हा एक प्रश्न त्याच्यामध्ये उभा राहतो. म्हणून फक्त CSCमध्ये एक फॅसिलिटी आहे. असे जे कोणी आहे ज्यांना लायसन्ससाठी सर्टिफिकेटची अडचण येते, अशा लोकांसाठी कृषी विज्ञान केंद्राद्वारे ICARच्या मान्यतेने एक कोर्स डिझाईन केलेला आहे 15 दिवसाचा. जो कृषी विज्ञान केंद्राद्वारे CSCला आपण संपर्क केला तर आपली एक बॅच तयार होते. आतापर्यंत बऱ्याच बॅच कंप्लीट झालेले आहे सोसायट्यांच्या. तर 15 दिवसाचं प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्याला एक सर्टिफिकेट भेटतं आणि त्या सर्टिफिकेट आधारे आपण लायसनिंग करू शकतो आणि या व्यवसायामध्ये उतरू शकतो. म्हणून सर्व FPO, पॅक्स आणि VLEना मी विनंती करेल की आपण हा व्यवसाय सुरू करावा, जेणेकरून शेतकऱ्यांचं शोषण प्रायव्हेट ठिकाणी जे होतं, म्हणजे सगळ्याच ठिकाणी होतं असं नाही, अनेक अपवाद आहे, अनेक चांगली दुकानं सुद्धा आहेत, परंतु बहुतांश ठिकाणी शेतकऱ्याचं इथं शोषण होतं. त्याला योग्य प्रोडक्ट मिळत नाही, योग्य दरात मिळत नाही. तर ह्या अडचणीला आपण दूर करू शकतो आपल्या गावातल्या किसान पॉईंटद्वारे, कृषी सेवा केंद्राद्वारे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पशुखाद्य चे जे ब्रँड आहे, जसं कपिला आहे, अमूल आहे, पतंजली आहे, हे प्रस्थापित जे ब्रँड आहे, या ब्रँडच्या डीलरशिप आपण VLE, FPO आणि पॅक्सला देतो. तर ह्या डीलरशिप घेण्यामागचा किंवा देण्यामागचा सुद्धा उद्देश असा आहे की हे प्रचलित जे ब्रँड आहे यांच्या डीलरशिप एकतर सर्वसाधारण व्यक्तीला सहसा मिळत नाही, कारण तेवढे डिपॉझिट वगैरे ठेवणं त्याला पॉसिबल होत नाही. अशा परिस्थितीमध्ये CSC सोबत या सर्व कंपन्यांचं टाईप आहे आणि आपल्याला सरळ डीलरशिप भेटते. एका तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी जे डीलरशिप आहेत आणि ह्या डीलरशिपद्वारे आपण पशुपालकांना दर्जेदार पशुखाद्य आपण पोहोचू शकतो. आता याच्यामध्ये दर्जेदार पशुखाद्य म्हणत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की मार्केटमध्ये जे पशुखाद्याच्या दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीड ठेवले जाते. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात युरिया असतो किंवा त्याचं जे कंटेन आहे हे लोकल पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं जे बनवलेले कॅटल फीड आहे ते स्वस्त असल्यामुळे किंवा हे त्याचा इफेक्ट फास्ट असल्यामुळं, कारण युरियासारखा घटक त्याच्यामध्ये असल्याच्या नंतर जनावरांचं दूध मात्र वाढतं, परंतु ते जनावर एका वेतामध्ये खराब होतं. म्हणून पशुपालकांना योग्य फीड मिळालं पाहिजे, म्हणून ह्या आपण डीलरशिप या कंपन्याच्या प्रोव्हाइड करतो CSCद्वारा. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पशुपालकांमध्ये एक अडचण आहे, ती म्हणजे विमा. जसं व्यक्तीच्या विम्यासाठी अनेक कंपन्या आहेत, त्या कंपन्याचे मार्केटिंगचे लोक असतात, त्याचे ऑफिसेस असतात आणि घरपोच घर बसल्या एवढं काय तर ऑनलाईनसुद्धा अवघ्या 2 मिनिटात आपण आपला इन्शुरन्स काढू शकतो. परंतु पशूंचा इन्शुरन्स काढण्यासाठी अनेक अडचणी आहेत, अशा व्यवस्था आजही गावागावात नाही आहे. म्हणून CSCद्वारा सरकारी जी इन्शुरन्स कंपनी आहे तर या कंपनीची एजंट आपण बनू शकता. तर या एजंट बनण्यामागं लाभ पण आहे. 18 ते 20% प्रीमियमवर तुम्हाला कमिशन पण त्याच्यामध्ये भेटतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपल्या एरियामध्ये आपल्या FPO असेल, पॅक्स असेल किंवा VLE असेल तर आपण या जनावरांचा विमा काढण्याचे एजंट बनू शकता, जेणेकरून आपत्तीमध्ये या विम्याचा फायदा त्या पशुपालक शेतकऱ्यांना होतो. म्हणून ही सर्व्हिसेस आपण चालू करू शकता. त्याच्यानंतर तिसरा भाग याच्यामध्ये आहे की आज शेतीमध्ये मजूर भेटत नाही आहे आणि यंत्रांची शेती वाढत चाललेली आहे. तर त्याच्यात महत्त्वाचं यंत्र झालेलं आहे आता ड्रोन. तर ड्रोनमध्ये अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहे, अनेक ठिकाणी विक्रीत पण केलं जातं. परंतु CSCद्वारा कोरोमंडलचं जे ड्रोन आहे
ते ड्रोन आपण CSC द्वारा सेल करतो, ज्याच्यामध्ये चांगली सर्व्हिस पण मिळते आणि ट्रेनिंग घेऊन आपण ड्रोन घेऊ शकतो. आणि ते घेण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड भारत सरकारचा जो आहे त्याच्या अंतर्गत तुमच्या व्याजदरावर सबसिडी पण भेटते आणि त्याच्यासाठी लागणारं जे कर्ज आहे 90% कर्ज EIF-द्वारे बँकेद्वारे दिलं जातं. त्याचे फायलिंग तयार करणं असेल किंवा सगळ्या कन्सेप्ट असेल ते सगळं CSC कंप्लीट करून घेते. म्हणून फक्त आपल्याला गावातला जो युवक आहे त्याला ड्रोन घेण्यासाठी ज्या काही गोष्टी लागत्या त्या या CSC-द्वारे प्रोव्हाइड केल्या जात्या. तर तो ड्रोनही आपण घेऊन चांगला व्यवसाय आपल्या शेतकऱ्यांसाठी करू शकतो. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग की डिजिटल सेवा पोर्टल जे आहे तर याच्याद्वारे बँकिंग, इन्शुरन्स, हेल्थ, एज्युकेशन यासारख्या अनेक सर्व्हिसेस आपण CSC-द्वारा देऊ शकतो. तर जसं बँकिंगमध्ये पैसे टाकणं काढणं असेल, DGPay सारखी सर्व्हिसेस आहे किंवा आपण HDFC असेल किंवा ICICI, महाराष्ट्र बँक ह्या वेगवेगळ्या बँकांचे BC पॉईंटसुद्धा आपण याच्याद्वारे घेऊ शकतो. BC पॉईंट घेतल्याच्या नंतर त्याचे फायदेही आपल्याला तशा पद्धतीचे आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांचे जे लोन आहे ते लोन प्रोव्हाइड CSC-द्वारे केल्या जाते. त्याचे लीड जनरेशन आपण लोन बाजार पोर्टलवर करू शकतो. त्याच्यानंतर इन्शुरन्स, सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स, गाड्याचे असतील, हेल्थ असतील किंवा व्यक्तीचे जीवन विमा असेल, सगळे विमा हा CSC पोर्टलद्वारे भेटतो आपल्याला एजंट्सकडे किंवा कोणाकडे जाण्याची गरज नाही. तर आपल्या त्या डिजिटल सेवा पोर्टलद्वारे आपण ते करू शकतो. तर या 5 प्रकारचे व्यवसाय करून आपण आपल्या गावातील शेतीला समृद्ध करू शकतो. शेती समृद्ध तेव्हाच होऊ शकते जेव्हा शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये आणि योग्य प्रोडक्ट मिळेल. बऱ्याचदा शेतकऱ्यांना जे काही प्रोडक्ट दिले जाते तर त्याच्यामध्ये दुकानदार व्यक्तिगत लाभाचा विचार करतो, शेतकऱ्याचा लाभाचा विचार कुठंतरी बाजूला राहतो. परंतु आपल्या सोसायटीज आणि FPO किंवा आपल्या VLEचे जे पण किसान पॉईंट असतील, कृषी सेवा केंद्र असतील, याच्याद्वारे शेतकऱ्याचं शोषण थांबलं पाहिजे. आणि ज्या आपला शेतीसाठी जो जोडधंदा म्हणून केला जातो नाही, तो जोडधंदा दूध उत्पादनाचा, तर त्याचं दूध कसं चांगल्या प्रकारे वाढेल, त्याचं जनावर कसं निरोगी राहील आणि त्याच्या जनावराचा योग्य वेळी विमा आणि काही अपघात झाल्यानंतर त्याचा व्यवस्थित क्लेम कसा होईल याच्यासाठीचं काम आणि ड्रोनद्वारे केलेलं काम आणि डिजिटल सेवाद्वारे केलेलं काम, एकंदरीत या सगळ्या सर्व्हिसेस जेव्हा आपण आपल्या गावात सुरू करतो तेव्हा नक्कीच याच्यातून जो बळीराजा आहे त्या बळीराजाचं शोषण याच्यातून थांबेल, त्याला योग्य प्रोडक्ट त्याच्यातून मिळेल. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आमचा या VC-मध्ये आपल्याला नंबर्ससुद्धा आमचे दिले जातील. तर या नंबर्सवर आपण संपर्क करून आपण या व्यवसायात उतरू शकतो. तर मित्र, आता याच मीटिंगचा दुसरा भाग आपण करूया की आता ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की अशा पद्धतीनं व्यवसाय आपण करू शकतो, त्या व्यवसायाची उपयोगिता काय, त्याची आवश्यकता काय आणि त्याच्यातून आपले आणि शेतकऱ्याचे लाभ कसे होतील, हे सगळ्या गोष्टी समजावण्याचा थोडक्यात मी प्रयत्न केला. आता दुसऱ्या भागामध्ये आपण आसिफ पटेल यांच्याकडून समजून घेऊया की या 5 प्रकारच्या ज्या सेवा आहे त्या कशा पद्धतीनं पोर्टलवर वापरल्या जात्या किंवा त्याचं प्रोसिजर काय आहे, तर ते प्रोसिजर आपण आता समजून घेऊया. धन्यवाद.